नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या काही अपडेट्स आलेले आहेत। त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर जमा यायला देखील सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, त्याचबरोबर जे पेंडिंगमध्ये राहिलेले शेतकरी आहेत, मग ते अतिवृष्टी नुकसान भरपाईचे असो किंवा पीक विम्याचे असो, 2023-24चा पीक विमा असो व 2025च्या पीक विम्यासंदर्भात काही अपडेट्स निघून आलेले आहेत, म्हणजे अधिकृतरित्या अपडेट्स आलेले आहेत। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2.5 एकरचे पैसे देखील जमा झालेले आहेत। ज्यांचे क्षेत्र 2.5 एकरच्या वर होते त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर काही महत्त्वाचा मुद्दा ह्याच्या संदर्भात देखील आहे की काही ऑक्टोबरनंतर देखील ज्या अतिवृष्टी झाली त्यानंतर जे नुकसान भरपाईचं हे झालं, फार्मर आयडीच्या स्वरूपात तुम्ही जर हे नंतर प्रोसेस केल्या होत्या त्याच्या संदर्भात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर तीच कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळालेले आहेत, कुणाला मिळणार आहेत व उरलेल्या जिल्ह्यांची काय तारीख असणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केले नसेल तेही करून घ्या। माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती संबंधित नवीन जे काही GR येतात व नवीन योजना येतात त्याच्या संबंधित व पीक विम्यासंबंधित सर्वात फास्ट अपडेट भेटून जाईल। तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण जाणून घेऊया। ज्यांची KYC नुकसान भरपाईची, अतिवृष्टी नुकसान भरपाईची झालेली नाही त्यांनी 30 नोव्हेंबर अगोदर अतिवृष्टीची KYC करून घेणे अनिवार्य आहे। 30 नोव्हेंबरनंतर पोर्टल बंद राहणार आहे हे गव्हर्नमेंटने ऑफिशियली सांगितलेलं आहे। ज्याच्या शेतकऱ्यांचे KYC राहिलेले आहेत त्यांनी कृपया करून घ्या। हे झाला KYCचा मुद्दा। त्यानंतर बघा, एप्रिल मे नंतर जे अतिवृष्टीचं नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालं होतं ते तर झालेलंच आहे। त्यानंतर ऑक्टोबरच्या आसपास जी नुकसान भरपाई झालेली होती, सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये नांदेडच्या बऱ्याचशा तालुक्यांमध्ये, हदगाव तालुका आहे, नांदेड तालुका आहे, त्यानंतर नांदेडच्या आसपासचे बरेचसे गाव आहेत, त्या गावांना वाटप सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातले बोरी असेल, गंगाखेड असेल, पालम असेल, सेलू असेल, पूर्णा तालुका असेल आणि त्यानंतर पूर्णा तालुक्याच्या आसपासचे बरेचसे गाव आहेत, पिंपळगाव असेल, पिंपळगाव लिखा असेल, ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। जे काही तुमचं क्षेत्र होतं त्या क्षेत्रानुसार तुमच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे। जर तुम्ही अद्यापही रक्कम चेक केलेली नसेल किंवा ह्या जिल्ह्यांमधून तुम्ही असाल आणि तुमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, ही होती अतिवृष्टी नुकसान संदर्भात अपडेट ह्या 2 जिल्ह्यांची। त्याचबरोबर काही शेतकरी म्हणत होते की बाबा परभणी जिल्ह्याला झाला, ह्याला झाला, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याचशा कमेंट आपल्याकडे आल्या होत्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं होतं मागच्या काही काळामध्ये, त्यानंतर खंड आला, म्हणजे 30-70% आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा देखील झाले, पण त्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाही आहेत। त्यांचे ॲप्लिकेशन स्टेटस देखील बदललेले आहेत। ज्यांचे बदललेले आहेत अवेटेडमध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे होते, त्यांचं नंतरचं स्टेटस जर अपडेट झाला असेल तर एकदा चेक करून घ्या व येत्या काही काळात तुमच्या देखील खात्यावर पैसे जमा होऊन जातील। त्याचनंतर बघा, फळपीक विम्यासंदर्भात जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर व बाकी जिल्हे जे आहेत पेंडिंगमध्ये राहिलेले त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तर अपडेट देता येणार नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ते जिल्हे कव्हर करूया। तर बघा, ही होती ह्याच्या संदर्भात अपडेट अतिवृष्टी नुकसानी संदर्भात। आणि बरेचसे शेतकरी म्हणत होते की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आम्हाला 0 दाखवत आहे, क्लेम अवेटेड दाखवत आहे, तुमचं देखील स्टेटस चेंज होणार आहे, तुमच्या देखील खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर ही होती ह्याच्या संदर्भात अपडेट बघा, अतिवृष्टी संदर्भात। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला 2025च्या पीक विम्याचा। ह्याचं काय होणार? 2025चा पीक विमा सध्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तर अपडेट दिलेलीच आहे, तर तो जर व्हिडिओ कोणी पाहिला नसेल कृपया चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्याच्या संदर्भात सविस्तररित्या अपडेट दिलेली आहे। हवी असेल तर बाकी जिल्ह्यानुसार आपण हे करूया। तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असल्यास आपण जिल्ह्यानुसार ज्या शेतकऱ्यातल्या गावातल्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या गावानुसार, तालुक्यानुसार याद्या देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। जिल्ह्यानुसार तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची यादी वगैरे पाहिजे आहे ते तुम्ही कमेंट करू शकता व याच्या संदर्भात अजून काही अपडेट पाहिजे असल्यास ते देखील कमेंट करू शकता। इथपर्यंतची माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।